फडणवीस सरकारची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता ऑनलाईन मिळणार। मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे, ते आहे शेतकऱ्याच्या अपघातासंदर्भातली। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला, आजच्या व्हिडिओला जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या सोयीसाठी महा-डीबीटी पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन उपलब्ध होणार आहे। यापूर्वी हे प्रक्रिया केवळ ऑफलाईन पद्धतीने चालत होती। या नव्या ऑनलाईन प्रक्रियेचा लाभ राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळणार आहे। या योजनेची उद्दिष्टे आणि आर्थिक मदत कशी मिळणार आहे? मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या नवीन निर्णयांची घोषणा केली। शेतात काम करताना विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येते। अशा घटनांत शेतकरी कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने राज्य सरकारने 19 एप्रिल 2023 पासून ही योजना सुरू केली आहे। योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत, मित्रांनो, अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये, एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपये। ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे विलंब आहे तो टळणार आहे। मित्रांनो, यापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी किंवा त्यांच्या वारसदारांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सविस्तर प्रस्ताव आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागत होती। यात अनेकदा कागदपत्रांतील त्रुटी, त्यांची पूर्तता करण्यासाठी होणारा विलंब यामुळे अनुदान मिळण्यास उशीर होत होता। यावर उपाय म्हणून सरकारने संपूर्ण अर्ज प्रक्रिया महा-डीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे। ऑनलाईन प्रक्रियेचे फायदे, मित्रांनो, अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांचे वारसदार घराबाहेर न पडता त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणावरूनच अर्ज भरू शकतील। सद्यस्थितीची माहिती, अर्जाची सद्यस्थिती काय असेल मित्रांनो, महा-डीबीटी पोर्टलवर पाहता येईल। जलद प्रक्रिया आहे, अर्ज पोर्टलवर भरल्यानंतर तो थेट कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लॉगिनवर जाईल। त्रुटींची माहिती काय आहे मित्रांनो, कागदपत्रांत काही त्रुटी आढळल्यास त्याची माहिती थेट संबंधित शेतकरी वारसदारांना मोबाईलद्वारे मिळेल। त्यामुळे त्यांचा शासकीय कार्यालयात चक्रा मारण्याचा वेळ वाचेल। योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद, मित्रांनो, ऑनलाईन अर्जानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रस्तावांची तपासणी होईल। त्यानंतर तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील समिती त्यांना मंजुरी देईल। ऑनलाईन प्रक्रियेचे फायदे, मित्रांनो, अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांचे वारसदार घराबाहेर न पडता त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणावरूनच अर्ज भरू शकतील। सद्यस्थितीची माहिती, अर्जाची सद्यस्थिती काय असेल मित्रांनो, महा-डीबीटी पोर्टलवर पाहता येईल। जलद प्रक्रिया आहे, अर्ज पोर्टलवर भरल्यानंतर तो थेट कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लॉगिनवर जाईल। त्रुटींची माहिती काय आहे मित्रांनो, कागदपत्रांत काही त्रुटी आढळल्यास त्याची माहिती थेट संबंधित शेतकरी वारसदारांना मोबाईलद्वारे मिळेल। त्यामुळे त्यांचा शासकीय कार्यालयात चक्रा मारण्याचा वेळ वाचेल। योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद, मित्रांनो, ऑनलाईन अर्जानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रस्तावांची तपासणी होईल। त्यानंतर तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील समिती त्यांना मंजुरी देईल। अखेरीस मंजूर अनुदानाची रक्कम थेट डीबीटीद्वारे शेतकरी किंवा वारसदारांच्या बँक खात्यात जमा होईल। या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी 120 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। आजपर्यंत 4,359 शेतकरी प्रस्तावांना 88.19 कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले। कृषी मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने योजना राबवल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान व पारदर्शक आणि शेतकरी केंद्रित होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता शेतकरी बांधवांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय एकदा राज्य सरकारने घेतलेला आहे आणि नक्कीच याचा भरपूर शेतकऱ्यांना फायदा होईल। मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।